रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बटर चिकन बनवण्यासाठी आपण हे 600 ग्राम बोनलेस चिकन घेतलेलं आहे। त्याला आता आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। मॅरिनेट करण्यासाठी आपण त्यात घालणार आहोत अर्धा कप दही, अर्धा छोटा चमचा हळद, पाव चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा धने पूड, अर्धा चमचा जिरे पूड, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, आणि चवीनुसार मीठ। आपण हे चिकन पुरतं मीठ आता घालणार आहोत। आणि सर्वात शेवटी 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत। तुम्ही तूप नसेल तर तेल पण घालू शकता किंवा मग बटर पण वापरू शकता। आता हे आपण सर्व चिकनला चांगलं लावून घेऊयात। सर्व मसाले आपण चिकनला छान लावून घेतलेले आहेत। हे आता आपण अर्ध्या तासासाठी मॅरिनेशन साठी ठेवूयात। कसुरी मेथी माझ्याकडून सांगायची राहिली होती, ती आपण थोडी करून घेऊयात। आणि आता हे आपण ठेवूयात अर्धा तासासाठी। चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत आपण बटर चिकन साठी लागणारी ग्रेव्ही करायला घेऊयात। त्यासाठी आपण पॅन गरम करून घेतलेला आहे। आता पॅन मध्ये 1 चमचा बटर घ्यायचंय। बटर आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। बटर मेल्ट झालं की त्यात 2 मोठी वेलची, 2 लवंग आणि 2 दालचिनीचे तुकडे घालायचे आहेत। हे थोडे आपल्याला अर्धा मिनिटभर बटर मध्ये परतून घ्यायचे आहेत। त्यामुळे त्या मसाल्यांचा फ्लेवर बटर मध्ये चांगला उतरेल। गॅस मी कमी ठेवलेला आहे। मसाले परतून झालेत। आता त्यात घालायचे 2 कांदे बारीक उभे चिरून घेतलेले आहेत ते। गॅस आपल्याला आता मध्यम करून घ्यायचा आहे। आणि 3 हिरव्या मिरच्या, 2 टोमॅटो मध्यम आकाराचे, आणि 10-12 काजू। कांदा टोमॅटो चांगला परतून झाल्यावर आपल्याला त्यावर 10 मिनिटं झाकण ठेवूयात आणि मंद गॅसवर शिजवून घेऊया। झाकण ठेवल्यामुळे ते टोमॅटो लवकर शिजेल। 10 मिनिटं झालेली आहेत। आपण आता कांदा टोमॅटो चेक करूया। कांदा पण ट्रान्सपरंट झालेला आहे आणि टोमॅटो पण मऊ झालेला आहे। हे आता एकदा आपण परतून घेऊन गॅस बंद करूयात। हे आता आपण थंड करायला ठेवूया एका साइडला। मसाले आपले थंड होत आहेत आणि चिकन मॅरिनेशन साठी ठेवलं होतं त्याला पण अर्धा तास झालेला आहे। आता आपण हे फ्राय करून घेऊयात। चिकनचे पीस फ्राय करायच्या आधी एकदा आपण हे हलवून मिक्स करून घेऊया, म्हणजे सर्व मसाले सर्व पीसला व्यवस्थित लागतील। चिकन फ्राय करण्यासाठी आपण पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यात 2 चमचे बटर घालायचं आहे। ते सर्व व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचंय। आणि हे मॅरिनेट केलेले चिकनचे पीस सर्व एक एक करून असे ठेवायचे आहेत। गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। सर्व चिकनचे पीस आपण असे
पॅनवर लावून घेतलेले आहेत. हे आता आपल्याला मध्यम गॅसवर 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत. चिकन आपल्याला 80% शिजवायचं आहे. चिकन आपण फ्राय करायला टाकल्यावरती त्याला मॉइश्चर सुटेल आणि जसं जसं फ्राय व्हायला चालू होईल तसं ते ड्राय होईल. मी सांगितलेल्या सर्व स्टेप तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्ही पण घर बसल्या रेस्टॉरंट सारखं बटर चिकन बनवू शकाल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माझी रेसिपी जराही आवडली असेल आतापर्यंत तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 10 मिनिटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले चिकनचे पीस असे ड्राय झालेले आहेत. आता एका बाजूने फ्राय झालेत. आता आपण ते सर्व पलटून घेऊयात. बघू शकता मस्त ब्राऊन रंग आलेला आहे. दोन्ही बाजूनी फ्राय व्हायला 15 ते 20 मिनिटं लागतील आपल्याला. चिकनचे पीस दुसऱ्या बाजूने पण छान फ्राय झालेलं आहे आणि चिकन आपलं चांगलं शिजलेलं आहे. थोडं राहिलेलं आहे ते ग्रेव्ही मध्ये शिजेल. आता आपण त्या मसाल्याची पेस्ट करायला घेऊयात. कांदा टोमॅटोचे मसाले थंड झालेले आहेत ते आपण आता बारीक वाटून घेऊया. कांदा टोमॅटोची प्युरी आपल्याला आता गाळून घ्यायची आहे गाळणीने. बटर चिकनची ग्रेव्ही एकदम स्मूथ असते त्यासाठी आपल्याला हे गाळायचं आहे, कारण त्यात थोडे राहिले असतील तर ते ग्रेव्ही स्मूथ होणार नाही, म्हणून हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून आपण सर्व पेस्ट काढून घेऊयात. राहिलेली पेस्ट आहे त्यात पण आपण पाणी घालून गाळून काढायचं आहे. आपण पेस्ट गाळून घेतलेली आहे. आता आपण बटर चिकन करायला घेऊयात. कढई आपण गरम करून घेतलेली आहे. त्यात आपल्याला 2 मोठे चमचे बटर घालायचं आहे. गॅस कमी करून, नाही तर बटर जळेल. बटर मेल्ट झालेलं आहे. त्यात घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर. हळद आणि मिरची पावडर थोडंसं आपण परतून घ्यायची आहे बटरवर. हळद मिरची पावडर परतून झाल्यावर आपण ही पेस्ट घालूयात. पेस्ट चांगले आपल्याला 5 मिनिटं परतून घ्यायची आहे मिरची पावडर सोबत. 5 मिनिटं आपली ग्रेव्ही परतून झाली. आता त्यात आपण मसाले घालूयात. 2 चमचे धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला पावडर. हे मसाले थोडे आता आपण परतून घेऊयात. मसाले परतून झाल्यावर 1 कप पाणी घालायचं आहे आणि ग्रेव्ही पुरतं मीठ घालणार आहोत. चिकनला आपण मीठ लावलेलं आहे. आता या ग्रेव्हीला उकळी येऊन देऊयात. ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. आता आपण त्यात चिकनचे पीस घालूयात. आणि गॅस कमी करून आपल्याला 10 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे. गॅस आता कमी केलेला आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढूयात. मस्त बटर चिकनचा सुगंध सुटलेला आहे. यात आता आपण 4 चमचे फ्रेश क्रीम घालणार आहोत. आणि क्रीम घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता थोडी कोथिंबीर घालायची.
आता परत एकदा आपल्याला फक्त 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटं झालेले आहेत. आता सर्वात शेवटी आपण कसुरी मेथी आणि थोडस अर्धा चमचा बटर घालूयात आणि गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनिटं गॅस बंद करून झाकण ठेवायचं आहे. तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. एकदम रेस्टॉरंट स्टाईल होते. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.